नमस्कार फ्रेंड, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी काय बनवत आहे, पुरणपोळी बनवत आहे। आणि आज आहे ना हे मकर संक्रांत आहे, तर म्हटलं चला पुरणपोळी बनवूया। आणि आता कामं वगैरे सगळे माझे आवरलेले आहे। आज मी पुरणपोळी बनवणार आहे आणि वाण कसं देणार आहे, आमच्याकडे कसं देतात मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। गावी कसं भरपूर बायका जमतात आमच्या, आता इकडे कसं जे जे रिलेटिव्ह असतात तेच आम्ही सोबत जातो विहारामध्ये वाण द्यायला। तर मग म्हटलं आता थोडा वेळ आहे, तर संध्याकाळी आता पुरणपोळ्या बनवायच्या आहे। तर म्हटलं चला मी डाळ शिजून घेते आणि पुरण बनवून घेते। आणि पुरण बनवलं की संध्याकाळी काय नुसतं डाळच म्हणजे पुरणपोळ्याच बनवायचं राहते ना, आमटी भात। तर म्हटलं थोडा वेळ आहे, माझे कामं आवरलेलं, आज मुलाला सुट्टी आहे माझ्या, तर मुलं पण घरी आहे माझ्या। तर मग म्हटलं आपण पुरण बनवून घेऊया। आणि मेकअप वगैरे करायला भरपूर वेळ लागतोय। आता मी डिसाईड पण केलेलं नाही मेकअप कसा करायचा आहे म्हणून, आता नंतर डिसाईड करते आणि कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार आहे मेकअप कसा केला, साडी कोणची वेअर केली। मी आज तुमच्याबरोबर शेअर पण नाही केलेली कोणची साडी घेतली म्हणून, आणि सगळं काही तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। आता पुरण अगोदर बनवून घेते, नंतर मी समोर तुम्हाला जसे क्लिप घेईन तसं तुमच्याबरोबर मी समोर सांगणारच आहे आम्ही आजचा दिवस कसा गेला म्हणून। चला मग आता वेळ न घालवता मी डाळ शिजत घालते, राहिलेले कामं आपले चालूच राहणार। आता ना कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आधण आपल्या डाळीसाठी। आणि डाळ आता घरातली संपली, आमच्या संपली, तर ही मार्केटमधून आणली, मग अशी मुलाला बोलली आण म्हणून। आता ही स्वच्छ धुवून घेते मी, घरची असल्यावर मी धुत नाही, पण आता धुवून घेते व्यवस्थित, त्याला पॉलिश लावलेली असते ना त्याच्यामुळे। हे बघा व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला, असू दे। तर हे बघा डाळ मस्त धुवून घेते, तोपर्यंत आधण येते आपल्या याला पाण्याला, आणि डाळ शिजायला टाकायची आहे। तर म्हटलं याच्या अगोदर मी सांगितलेलं मी अगोदर पुरण बनवून घेते म्हणून, नंतर मग टाईम होणार हे करायला बाकीचे कामं आवरायला। आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ कुरकुरीत चांगली धुवून घ्यायची 2 पाण्याने। आणि थोडं जरा एक्स्ट्रा करते मी, थोडी घरामध्ये डाळ होती ती घेते। 1 मिनिट, डाळ होती डब्यामध्ये तर थोडीच होती, तर मग ती काही भाजायला कामी येते। थोडी 2 मोठी टाकते, जास्त नाही घेत। आणि डाळ नाही राहिली, आता संपलेली आहे, घरामध्ये डाळ नव्हतीच। आता स्वच्छ धुवून घेते मस्त, आणि थोडं तेल टाकायची, थोडी हळद टाकायची, आणि लगेच तेल हळद टाकून डाळ शिजायला घालायची, मग छान लागते। डाळ धुवून घेते व्यवस्थित, डाळ 2 पाण्याने व्यवस्थित डाळ धुवून घ्यायची व्यवस्थित, मग त्याच्या सगळी पावडर वगैरे सगळं निघून जाते। आणि जरा जास्तच पुरण केलं ना, मग थोडं पुरण ठेवून देते, मग कधीतरी मुलाला खावं वाटलं तर लगेच पुरणपोळी देत असते मी बनवून, आणि आपल्याला पण खावं वाटतंय। आणि त्याच्यामुळं पुरण पण खातात माझी मुलं, त्याच्यामुळे म्हटलं थोडं जरा एक्स्ट्रा करून घेऊया पुरणपोळी। पुरण एक्स्ट्रा झालं तरी पण चालते, कारण की घरामध्ये असलं की लेकरं खातातच, आणि पुरण बनवलं की मधामध्ये येताच खायला। आम्ही तसंच लहानपणी केलेलं आहे की मधात जायचं, मम्मी मला खाऊ दे ना, थोडं घेऊ दे ना, तसं काही केलेलं आहे। आता चांगली चोळून घेते मी, डाळ टाकून घेते लगेच याच्यामध्ये कुकरमध्ये। आणि हवा भरपूर सुटली तर बंद करते खिडकी, हवा म्हणजे गॅस विजायला लागला आहे। मग अशी सगळे भांडी वगैरे घासले होते ते इथंच ठेवले होते मी, आणि घरातले कामं आवरलेत आज पटकन, मुलाला सुट्टी येतं। डाळ पण शिजून झाली आपली की पुरण बनवून झालं की मग टेन्शन नाही राहणार, पुरण झालं की अर्धं काम झाल्यासारखंच वाटते। उशीर झाला तरी पण आले की लगेच पुरणपोळ्या बनवले की झालं, उशीर झाला मी आज दळण पण करायचं होतं मला, पण आज आता होतंय की नाही तर उद्या करणं, झालं नाही तर नाही करणार, नाही तर मग उद्या करून घेईल मी। डाळ धुवून सगळी टाकते त्याच्यामध्ये, आणि थोडं अर्धा चम्मच हे टाकते तेल टाकते, आणि थोडी अर्धा चम्मच हळद, आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। पहिलं मला भीती वाटायची याच्यामध्ये मिक्सरमध्ये करायची, कारण की माझ्याकडून एकदा वेळेस लय पातळ झालं होतं बेसनासारखं, त्याच्यामुळं मी तुपातच टाकला, पण मग मी लक्ष दिलं तर होऊन जाते, त्याचं काही नाही, एकदा सवय लागली होऊन जाते। आपल्याला जेव्हा माहिती नसतं ती गोष्ट
आपल्याला भीती वाटते की बापरे एकदा माहिती झाल्यावर मग काय नाही. तर 2 शिट्ट्या करून घेऊया मस्त पैकी. आणि मस्त पुरण आता अर्ध मुलं खाऊनच घेणार आहे. जेव्हा घेतलं खाऊन म्हटलं मुलं लेकरासाठीच करणं चाललं हे सगळ्या काही गोष्टी. एकदा गेलेलं बचपन परत येत नाही. चला मग आपलं मस्त कुकर लावून घेतलेलं आहे. आता आपली डाळ शिजते नंतर आपण पुरण पण बनवून घेऊया. आम्ही हळदी कुंकूला आलेलो आहे सगळेजण. बघा हाय करा सगळेजण. हो भरपूर जण आलेले सगळ्या बायका. हे बघा विहारामध्ये बसलेलो आहे आम्ही हळदी कुंकासाठी. काय व्हिडिओ चालू आहे काय काय बाबासाहेबाची उपासिका गौतम बुद्धाची प्रदीपचं नाव घेते सून आहे गवई परिवाराची. घ्या ना अहो घ्या ना वा. रमाई बनली बाबासाहेबांच्या जीवनाची वाट. वैभवरावांचं नाव देते आमच्या दोघांची जन्मजन्माची साथ. घ्यावा हा रावाचा पाठीमागचं चालू करायचा परत असं. सगळ्या बायका जमलेल्या आहे इथं विहारामध्ये आणि सगळे एक एक जण नाव घेतात. बघू शकता भरपूर कमी झाले. ज्याला ज्याला घाई येते ते निघून गेलेले आहेत आणि आम्हाला घाई नाही. आम्ही इथंच बसलेलो आहे बरं का. मजाक चालू आहे सगळेजण बघा. बघा आम्ही इथं बसलेलो आहे. फोटो राहिले आमचे शूट करायचे बरं का अजून. असं का चला गाणे सगळ्यांचे चालू झाले. गाणे म्हणतात ज्याला ज्याला येतात त्याला त्याला सगळेजण गेले आहेत. कसे वाटतात कमेंट करून सांगा. जावनी साहेब मोठे होनिया जावा ही आमची पूर्व बघा. हाय कर हाय जट्टू बांधले आमच्या पूर्वाला. फायनली आता मेकअप वगैरे सगळं झालं आहे. आता आपलं स्वयंपाकाची तयारी चालू झाली. आता कांदा कापून ठेवला आहे आणि दुपारीच मी काय केलं डाळ हे करून ठेवली होती शिजून ठेवली होती. आता पुरण ऑलरेडी सगळं झालं होतं. आता मुलीला बसवले करायला. आता मला टाईम भरपूर झाला आहे. बघा तिला मोडले तू पुरण कर बाई
त्याच्याकरता अशी पाहिजे मुलगी असली की मदतीला कामी येते. आता ती पुरण करायला लागली तोपर्यंत मी म्हटलं आमटी करून घेऊया. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचं सक्रातीचं? खूप मज्जा आणि खूप धमाल केली आम्ही, मस्त एन्जॉय झाला आमचं. आणि नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं म्हणून. आईने वगैरे सगळं मस्त. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर चला आता स्वयंपाक करून घेऊया पटकन. आता आमटी कांदा टाकलेला आहे, लगेच पीठ भिजून लगेच पुरणपोळ्या करून टाकते, साईडला भात टाकते आणि पटकन स्वयंपाक होतो. स्वयंपाकाचं काही नाही, पटापट होऊन जाते. पण आता टाईम पण भरपूर झालेला आहे. बरं झालं सकाळी मी तेवढं करून ठेवलं. मग तिथून आल्याच्यानंतर पाणी वगैरे केलं, साडी विडी चेंज केली. जरा पाहुणे आले होते, त्यांचं पण चाय पाणी झाली. मग त्याच्यामुळं मला टाईमच झाला सगळा स्वयंपाक करायला. आता सगळं करून घेते पटकन. पुरण ते करून ठेवलं होतं, शिजून ठेवली डाळ आणि त्याच्यामध्ये साखर टाकून. आता फक्त राहिलं तर पुरण लगेच करून पुरणपोळ्या करायच्यात. आता आमटी बनवते, भात बनवते, नंतर पुरणपोळ्याला सुरुवात करते. चला मग आता स्वयंपाक करून घेऊया, आपलं पटापट वेळ न घालवता. मस्त आमटी पण बनवून घेतली आणि म्हटलं आमटी बनवून घ्यावं. साईडला भात पण टाकला होता. बघू शकता आमटीला किती छान कलर आलेला आहे. आमटी बनून झाली होती आणि भात पण आपला मस्त शिजून झाला होता. आता राहिल्या होत्या पुरणपोळ्या. पीठ पण भिजून ठेवलं होतं आणि मुलीनं माझ्या पुरण असं काही बनवलं. साईडला थोडं घाण झालं होतं, पण असू द्या, लेकरानं करून दिलं मला थोडीफार मदत. आणि पुरण मस्त झालं होतं बनून. म्हटलं आता पटकन पुरण झाले आणि लगेच चपात्या बनवायला पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. आणि मुलीनं थोडं कचरा वगैरे केला होता, तिनंच सगळं क्लीन केलं. आता माझ्या मुलीनं भरपूर अशी मदत करू लागली मला पुरणपोळ्या करण्यासाठी. तूप काढलेलं आहे, तुपामध्ये बनवणार आहे मी पुरणपोळी. चला मग आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. चला आता पुरणपोळ्या पण बनवून झालेल्या आहे. काही शूटच केलं नव्हतं, फोन आला होता त्याच्यामुळं. आणि 2-3 साध्या चपात्या पण बनवून घ्यायच्या होत्या. आता पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहे. थोडं पुरण ठेवलं आहे, म्हटलं आता भरपूर टाईम झाला आहे, नंतर सकाळी मुलं पण खातात. आणि आम्हाला कसं शिळी पुरणपोळी खूप आवडते, ताजीपेक्षा शिळीच जास्त खातो आम्ही. चला मग आता स्वयंपाक पण पूर्ण झाला आहे. आता राहिले जेवण करायचं आणि पसारा. भरपूर भांडे पडलेत घासायचे, भांडे पण भरपूर पडलेत घासायला. पूर्ण असं बेसिंगच भरलं आहे. पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणलं तुम्हाला माहीतच आहे कसं राहते म्हणून. आता चपात्या करताना ते काही शूट केलं नाही. पुरणपोळ्या सगळं स्वयंपाक झाला आहे. आता वरच्या 2-3 चपात्या बनवल्यात आणि पुरणपोळ्या. मुलगा जेवला आहे, आता आम्ही राहिलो जेवायचं. अगोदर आता जेवते. उभं राहून खूप कंटाळा आला गॅसवर, किचन वाट्यावर. आता एवढं एक चपाती शेकली की जेवण करायचं आहे, नंतर पूर्ण क्लीन करायचं आहे पूर्ण गॅस. आणि चला आता आजच्यासाठी एवढंच. भेटूया अशाच दुसऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये, या रेसिपीमध्ये. धन्यवाद, बाय बाय.